नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये दुसरं खत कोणतं टाकायचं, कधी टाकायचं आणि त्याचा वापर केल्यानंतर आपल्याला 100% रिझल्ट मिळालाच पाहिजे असं खत कॉम्बिनेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, खत टाकायची एक योग्य वेळ पाहिजे। खत टाकताना आपण कोणतं टाकतोय आणि ते आपल्याला काय काय फायदा देणार हे देखील आपल्याला माहिती घेणं गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, खताचा भाव अतिशय जबरदस्त वाढलेला आहे। भाव गगनाला भिडलेत। आपल्याला योग्य प्रमाणात खत आपल्या कापूस पिकामध्ये द्यायचं आहे आणि आपल्याला खर्च कमी करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये खत देताना आपण जर पहिलं खत समजा 1 तारखेला दिलं तर दुसरं खत आपल्याला 20 ते 22 तारखेला 25 तारखेला या हिशोबाने द्यायचं आहे। म्हणजे पहिल्या खताचं आणि दुसऱ्या खताचा मधील जे अंतर आहे ते आपल्याला 20 ते 25 दिवसाचं ठेवायचं आहे। त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। आता दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करायचं? आपण जर पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये 10-20 दिला असेल किंवा डीएपी प्लस पोटॅश दिला असेल, 20-20-0-13 दिला असेल, तर आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करायचं ते आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये खत देण्याची मात्रा किती असावी, आपण किती वेळा खत द्यावं हे आपण आधी थोडक्यात समजून घेऊया। शक्यतो कापूस पिकामध्ये 3 वेळेस खत व्यवस्थापन करण्याची गरज असते। तर हे 3 वेळेस आपण जे खत व्यवस्थापन करतो, एकतर लागवडीनंतर 20 ते 25 दिवसाला किंवा 30 दिवसापर्यंत, त्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या अंतराने पुढचे 2 खत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण पहिलं खत दिल्यानंतर आपल्याला आता दुसरं खत 20 ते 25 दिवसादरम्यान द्यायचं। तर आपण यामध्ये 10-26-26 या खताचा एकरी 1 बॅग याप्रमाणे वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, पहिल्या डोसला जर तुम्ही एकरी 1 बॅग दिला असेल तरी पण तुम्ही या डोसमध्ये एकरी 1च बॅग द्यायचा आहे। त्यासोबत आपल्याला युरिया 25 किलो प्रति एकरासाठी घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 90% जे सल्फर आहे दाणेदार मधलं ते खत आपल्याला 20 किलो प्रति एकरासाठी घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, 10-26-26 1 बॅग, युरिया 25 किलो किंवा आपण युरिया 20 किलो पर्यंत जरी घेतला तरी काही हरकत नाही। आणि त्यासोबत आपल्याला 20 किलो आपल्याला दाणेदार 90% सल्फर यामध्ये घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता सांगतो हे खत आपल्याला फायदा कसं देणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण 10-26-26 घेतोय, यामध्ये स्फुरद 26%, पालाश 26% आहे, 10% आपल्याला नत्र बघायला मिळतं। पहिल्या खतामध्ये आपण नत्र दिलं नाही, या खतामध्ये आपल्याला नत्र का वाढवून द्यायचंय? यामध्ये आपण 20 ते 25 किलो नत्र घेतोय, कारण की आपल्या कापूस पिकामध्ये आता पाते धारणा सुरू झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पाते धारणा अवस्थामध्ये शाकीय वाढ देखील झपाट्याने होत असते। त्यामुळे आपल्याला नत्राचा वापर करणं गरजेचे आहे, कारण की आपल्या कापूस पिकाची पानं जी आहेत त्यामधून प्रकाश संश्लेषण जितकं चांगलं होईल तितके जास्त प्रमाणात आपल्याला आपल्या कापूस पिकामधील निघणारी जी पाते आहेत त्याचं पॉलिनेशन पुढे होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पॉलिनेशन चांगलं होण्यासाठी आपल्याला नत्राचा वापर करणं गरजेचे आहे, कारण की प्रकाश संश्लेषण चांगलं झालं पाहिजे। कारण नत्राचा वापर केल्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये पानामध्ये जो कोवळापणा येणार आहे त्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं होत असतं। शेतकरी मित्रांनो, दुसरी गोष्ट, आपण यामध्ये सल्फर का वापरतोय? शेतकरी मित्रांनो, जे जमिनीमध्ये आपण NPK देतोय ते जे काय जमिनीमध्ये फिक्स होतंय त्याला अपटेक करण्यासाठी, पिकाच्या मुळांना चालण्या देण्यासाठी आणि जमिनीतील काही प्रमाणात बुरशीचा नाश होण्यासाठी आपण सल्फरचा वापर यामध्ये करत आहोत। शेतकरी मित्रांनो, बुरशीजन्य रोगासाठी सल्फर हे एक असं जबरदस्त बुरशीनाशक आहे आणि सल्फर हे एक दुय्यम अन्नद्रव्य देखील आहे। त्यामुळे पिकातला खत अपटेक करण्यासाठी सल्फर खूप जास्त प्रमाणात चालना देतं आणि जास्त प्रमाणात आपलं कापूस पीक आपल्याला हिरवगार देखील या सल्फरमुळे झालेलं बघायला मिळतं। त्यामुळे आपण 20 किलो सल्फर घ्या। सल्फरचा भाव काही खूप जास्त नाही, त्यामुळे आपण 10-26-26च्याच एकरी 2 बॅग देण्यापेक्षा आपण सल्फर 20 किलो जर दिलं तरी तुम्हाला तोच रिझल्ट त्यामध्ये बघायला मिळेल। कारण जमिनीमध्ये जे फिक्स झालेलं NPK आहे ते पिकाला मिळवून देण्याचं काम, ते पिकांना अपटेक करण्यासाठी चालना मिळण्याचं काम सल्फर देणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे खत कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त होणार आहे। तुम्हाला 10-26 नाही मिळालं, याच्या जोगी तुम्ही 12-32-16 घ्या, याच्या जागी तुम्ही 8-21-21 घ्या, 9-24-24 घ्या। कोणतंही खत आपण 50 किलो प्रति एकरी या प्रमाणे घेऊ शकता। यासोबत आपल्याला 20 ते 25 किलो युरिया घ्यायचा आहे आणि आपल्याला 20 किलो आपल्याला दाणेदार फॉर्म मधलं सल्फर घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, दुसरं कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही वापरू नका, हे कॉम्बिनेशन तुम्हाला जबरदस्त बघायला मिळणार आहे। किंवा तुम्ही DAP घेणार असाल तर मग तुम्ही MOP पोटॅश मात्र तुम्हाला यामध्ये 30 किलो प्रति एकरासाठी घेणं गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, जबरदस्त रिझल्ट तुम्हाला यामध्ये या खताच्या डोसचा बघायला मिळणार आहे, कारण की आता आपल्या कापूस पिकामध्ये पाते धारणा सुरू झालेली आहे। त्यामुळे या खताची गरज मात्र आपल्या कापूस पिकाला खूप जास्त प्रमाणात आहे। परत भेटूया एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत।
शेतकरी असाल तर शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.